भारताला विश्वगुरू होण्याच्या दिशेने घेऊन जाणारा हा अर्थसंकल्प आहे आणि मोठ्या प्रमाणावरती ग्रोथ, इन्फ्रास्ट्रक्चर असेल, पायाभूत सुविधा असतील आणि अर्थव्यवस्थेला पुढे घेऊन जाणारा हा अर्थसंकल्प असून 2047 मध्ये भारताला विकसित भारत तयार करण्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचं हे स्वप्न आहे. त्या स्वप्नपूर्तीच्या दिशेने भारताला घेऊन जाणारा हा अर्थसंकल्प आहे. मोठ्या प्रमाणावरती विविध सेक्टर्समध्ये, मग ते इन्फ्रास्ट्रक्चर असेल, ऍग्रिकल्चर असेल, टुरिझम असेल, मेडिकल टुरिझम असेल, अशा विविध सेक्टर्सला चालना देण्याच्या विविध प्रकारचे प्रोव्हिजन्स या अर्थसंकल्पामध्ये असून मुख्यतः मी मुंबई शहराला या अर्थसंकल्पाने काय दिलं किंवा मुंबई शहराला या अर्थसंकल्पामुळे काय उपयोग किंवा काय फायदे होणार आहेत त्यातील 6 मुद्द्यांवरती मी हे 6 मुद्दे आपल्या समोर मांडतो. सर्वात मोठा मुद्दा म्हणजे मुंबई शहरामध्ये मोठ्या प्रमाणावरती जे एमएसएमईज आहेत, या देशामध्ये असणाऱ्या एमएसएमईज मधले मोठ्या प्रमाणावरती त्याचा एक मोठा चंक हा मुंबईमध्ये आणि स्पेसिफिकली मुंबई सबअर्बन डिस्ट्रिक्टमध्ये रजिस्टर असून 7 लाख कोटीची लिक्विडिटी किंवा 7 लाख कोटीचा सपोर्ट हा या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून एमएसएमई सेक्टरला दिला असल्यामुळे मोठ्या प्रमाणावरती मुंबई शहरामध्ये असलेल्या एमएसएमईजला त्याचा उपयोग होणार आहे. आणि गेल्या काही वर्षांमध्ये आपण हे बघितलेलं आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या विविध प्रकारच्या योजनांमुळे, स्टार्टअप इंडिया असेल, स्टँड अप इंडिया असेल, स्किल डेव्हलपमेंटच्या योजना असतील किंवा महाराष्ट्र सरकारने ज्या प्रकारे युवकांना प्रोत्साहन देण्याकरता मेक इन महाराष्ट्र सारख्या योजना आणून मोठ्या प्रमाणावरती एमएसएमईज जे नवीन रजिस्टर झाले गेल्या काही वर्षांमध्ये, त्याच्यामधला मोठा चंक हा मुंबईतला असून मुंबईतल्या मराठी तरुणांना आणि मुंबईतल्या युवकांना आणि तरुणांनी स्थापन केलेल्या एमएसएमईजला 7 लाख कोटीचा हा जो सपोर्ट हा जो देण्यात आलेला आहे, ती एक फार मोठी उपलब्धी मुंबई शहराला याच्या माध्यमातून झालेली आहे. दुसरा मुद्दा म्हणजे म्युनिसिपल बॉन्ड्स. प्रत्येक 1000 कोटीच्या म्युनिसिपल बॉन्ड्सच्या पाठी 100 कोटीचा इन्सेंटिव्ह हा केंद्र सरकारने जाहीर केला असून येणाऱ्या काळामध्ये मुंबई महानगरपालिकेला सुद्धा याचा उपयोग आणि याचा फायदा जो आहे तो करून घेता येईल. आणि विविध प्रकारच्या इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स करता किंवा एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन करता ग्रीन म्युनिसिपल बॉन्ड्स जे आहेत ते मोठ्या प्रमाणावरती येणाऱ्या काळामध्ये मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून जर काढले तर प्रत्येक 1000 कोटीच्या म्युनिसिपल बॉन्ड्सला 100 कोटीचा इन्सेंटिव्ह ही मला असं वाटतं की देशातल्या विविध प्रकारच्या महापालिका क्षेत्रांमध्ये एक रेव्होल्युशनरी शिफ्ट किंवा एक क्रांतिकारक बदल आणणारी ही घोषणा आहे असं मला वाटतं. त्यानंतर शी मार्ट्स जे स्थापन केले जाणार आहेत आणि शी मार्ट्सला जो सपोर्ट केंद्र सरकारच्या बजेटच्या माध्यमातून देण्यात आला आहे. मुंबई शहरामध्ये मोठ्या प्रमाणावरती महिला बचत गट हे कार्यरत असतात. महिला बचत गटांच्या माध्यमातून विविध प्रकारच्या वस्तू या महिला बचत गटांच्या माध्यमातून या तयार केल्या जातात. त्या विविध प्रकारच्या तयार केलेल्या वस्तूंना एक चांगली मार्केट प्लेस उपलब्ध करून देण्याची योजना ही केंद्र सरकारच्या माध्यमातून शी मार्ट्सच्या माध्यमातून ही अनाऊन्स केलेली आहे किंवा त्याची घोषणा ही झालेली आहे. मला असं वाटतं की मोठ्या प्रमाणावरती आपल्या लाडक्या बहिणींना लखपती दिदी करण्याच्या दृष्टिकोनातून हे शी मार्ट्स जे आहेत ते येणाऱ्या काळामध्ये एक खूप मोठा रोल प्ले करतील असं मला वाटतं. आणि त्यामुळे ही शी मार्ट्सची घोषणा सुद्धा मुंबई शहरातल्या महिला बचत गट आणि लाडक्या बहिणींच्या दृष्टिकोनातून एक स्वागतार्ह घोषणा आहे. त्यानंतर ऑरेंज इकॉनॉमी जी आहे, मोठ्या प्रमाणावरती ऑरेंज इकॉनॉमीला फोस्टर करणारा हा अर्थसंकल्प आहे. जी ऑरेंज इकॉनॉमी म्हणजे डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन, क्रिएटिव्ह कॉन्टेंट, अॅनिमेशन अशा प्रकारच्या विविध क्षेत्रांमध्ये ही ऑरेंज इकॉनॉमी जी आहे, अशा प्रकारच्या विविध क्षेत्रांची ही ऑरेंज इकॉनॉमी असते.
ऑरेंज इकॉनॉमीला विशेष अशा प्रकारची मदत, विशेष अशा प्रकारचा सपोर्ट हा या अर्थसंकल्पामध्ये जाहीर करण्यात आलेला असून यामध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी जी मुंबई स्थित ही एक संस्था आहे आणि याच्यामध्ये विविध प्रकारचे कोर्सेस, विविध प्रकारचे सिलेबस, विविध प्रकारचे करिक्युलम्स हे त्यामध्ये शिकवले जातात. आणि ज्या ज्या तरुणांना, ज्या ज्या युवक युवतींना ऑरेंज इकॉनॉमीमध्ये आपलं करिअर येणाऱ्या काळामध्ये तयार करायचं आहे, ते करण्याच्या दृष्टिकोनातून इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी एक खूप मोठा रोल त्याच्यामध्ये प्ले करते. आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी इन मुंबई जे आहे त्याला सपोर्ट करण्याची घोषणा ही या केंद्रातल्या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून आपल्या अर्थमंत्री निर्मला सीतारामनजी यांनी केलेली आहे. मला असं वाटतं की मोठ्या प्रमाणावरती मुंबई शहरातल्या तरुणाईला, युवकांना, युवक युवतींना या ठिकाणी ऑरेंज इकॉनॉमीमध्ये आपलं करिअर तयार करण्याच्या दृष्टिकोनातून एक खूप मोठा सपोर्ट देणारी ही घोषणा आहे. आणि आज आपली जी तरुणाई आहे, जी जेन झी आहे, जी ऑरेंज इकॉनॉमीमध्ये, डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन मध्ये, क्रिएटिव्ह कॉन्टेंट क्रिएशन मध्ये, अशा विविध क्षेत्रांमध्ये ज्यांना आपले करिअर्स जे तयार करायचे आहेत ऑरेंज इकॉनॉमीमध्ये, त्यांच्या दृष्टिकोनातून ही एक खूप मोठी उपलब्धी, एक खूप मोठी अपॉर्च्युनिटी ही केंद्र सरकारच्या बजेटच्या माध्यमातून क्रिएट केलेली आहे. आणि त्याकरताही मी अर्थमंत्री निर्मला सीतारामनजी यांचे अत्यंत मनापासून अभिनंदन पण करतो आणि त्यांचे धन्यवादही देतो. तसंच मुंबई पुणे हाय स्पीड रेल कॉरिडॉरची घोषणा ही या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून केंद्रीय अर्थमंत्र्यांनी केलेली आहे. आणि 6वा मुद्दा म्हणजे मोठ्या प्रमाणावरती आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या संकल्पनेतून मुंबई शहरामध्ये पाताल लोक ची निर्मिती ही करण्यात येत आहे. मोठ्या प्रमाणावरती मुंबई शहराला डिकंजेस्ट करण्याकरता जे अंडरग्राऊंड कॉरिडॉर्स जे तयार करण्यात येत आहे, एक आपली मेट्रो अंडरग्राऊंड तयार झालेली आहे, ऑरेंज गेटचं टनल असेल, गोडेगाव मुलुंड लिंक रोडचा रस्ता असेल, अशा मोठ्या प्रमाणावरती जे अंडरग्राऊंड कॉरिडॉर्स तयार करण्यात येत आहेत, जे पाताल लोकची निर्मिती होत आहे, त्या पाताल लोकच्या निर्मिती करता जे टनल बरोईंग मशीन्सची आवश्यकता असते, टीबीएमची आवश्यकता असते, त्या टीबीएम मशीन्स बाहेरून येतात आणि या टीबीएम मशीन्सला या ठिकाणी भारत देशामध्येच मॅन्युफॅक्चर करण्याच्या दृष्टिकोनातून जी घोषणा, त्याला सपोर्ट, त्याला इन्सेंटिव्ह, त्याला टॅक्स ऑफ देण्याची जी घोषणा केंद्रीय अर्थमंत्र्यांनी केलेली आहे, मला असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये मुंबई शहराच्या पाताल लोकच्या निर्मितीला मोठ्या प्रमाणावरती गती देणारी ही घोषणा आहे. तर मोठ्या प्रमाणावर जर टीबीएम जर इम्पोर्ट होते तर विविध पोर्ट्सवरती त्याला दुसऱ्या देशातनं ते किती लवकर पाठवले जातं याच्यावरती त्या प्रोजेक्टची कम्प्लिशन अवलंबून असते. परंतु दुसऱ्या देशातून आयात करण्यात येणाऱ्या टीबीएम्स वरती अवलंबून न राहता त्या टीबीएम्सची मॅन्युफॅक्चरिंग किंवा निर्मिती ही आपल्या देशामध्येच होऊन त्याकरता त्याला चालना देण्याची घोषणा ही केंद्रीय अर्थमंत्र्यांनी या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून केलेली आहे. मला असं वाटतं की मुंबई शहराला मदत करणारी, मुंबई शहराला उपयोगात येणाऱ्या या 6 मेजर घोषणा या केंद्रीय अर्थमंत्र्यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणातून केलेल्या आहेत. मला असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये ज्या वेळेला विकसित भारत होतोय, विकसित महाराष्ट्र होतोय, एक विकसित मुंबई निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून या 6 घोषणा या मुंबई शहराच्या दृष्टिकोनातून, मुंबई शहराला चालना देण्याच्या दृष्टिकोनातून फार मोठ्या घोषणा आहेत. आणि नक्कीच येणाऱ्या काळामध्ये ज्या वेळेला मुंबईची महानगरपालिका सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींच्या मार्गदर्शनाखाली, सन्माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच्या व्हिजननुसार ज्या वेळेला काम करायला सुरुवात करेल, विकसित मुंबई निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून काम करायला सुरुवात करेल, या 6 घोषणा ज्या आहेत त्या 6 घोषणा विकसित मुंबई निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून फार मोठ्या उपलब्धी आहेत असं मला वाटतं. आणि त्याकरता मी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामनजी यांचे अत्यंत मनापासून आभार प्रकट करतो आणि त्यांना धन्यवाद देतो.